हरिओम. सगळ्यांचं या साप्ताहिक भगवद्गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानंद माधवम. हरिओम. आपल्या चौथ्या अध्यायातला 27वा श्लोक अर्धवट झालेला आहे, म्हणून आपण 27वा श्लोक एकदा म्हणू, गीताईचा श्लोक म्हणू, आणि मग मी त्याच्यामधला जो भाग राहिलाय त्याला आता सुरुवात करते. श्लोक 27. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती चिंतनाने समाधीस अंतरी चेतवोनिया. इथे समाधी रूपी यज्ञ अशी आपण हे वर्णन ऐकतोय. त्याच्यामधलं सर्वाणींद्रिय कर्माणी म्हणजे सर्व इंद्रियांची कर्म ही आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये म्हणजे समाधीमध्ये हवन केली जात आहेत किंवा काही योगी त्यांचं हवन करतात. हा भाग आपण बघितला. पण प्राणकर्म आणि प्राणांची सुद्धा कर्म ही त्याच्यामध्ये हवन केली जात आहेत, हे पण त्याच्यामध्ये दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे, पहिल्या ओळीच्या दुसऱ्या चरणामध्ये. तर म्हणून आपण मागच्या क्लासमध्ये काय बघितलं की प्राणाची ती कर्म आहेत तरी कुठली ती आपण बघितली. 10 प्राणांची वेगळी वेगळी कर्म. तर ती जर आपण आता कर्म लक्षात घेतली, प्राणांचीच कर्म आणि इतरही इंद्रियांची कर्म, अशा दोन्हींचा एकत्रित जर विचार केला तर 2 प्रकारचे त्यांचे भाग पडतात कर्मांचे. की एकतर काही कर्म ही जाणीवपूर्वक करता येतात किंवा थांबवता येतात, तसं चालणं बोलणं ही ऐच्छिक स्नायूंच्याकडून केली जाणारी कर्म. आणि दुसरा विभाग कुठला आहे की जी ठरवून करताही येत नाही, ती ठरवून थांबवताही येत नाही, ती आपापल्या यांनी सहजच बॅकग्राऊंडला चालू असतात, त्याच्याविषयी आपल्याला काही इच्छा नसते. आता त्याचं बाह्य उदाहरणं बघायची झाली तर जांभई, ढेकर, उचकी, त्या गोष्टी लागल्या की आपल्याला ते करावंच लागतं. उचकी बाबा थोपवून धरली, जांभई थोपवून धरली असं नाही करता येत. शिंक आली की शिंकावंच लागतं. हे झाले बाह्य दिसणाऱ्या कर्मांच्या बाबतीत. आणि काही अंतर्गत ज्या क्रिया चालू असतात, पचन क्रिया, श्वसन क्रिया, रक्ताभिसरण, हे सुद्धा आपल्या इच्छेने थांबू शकत नाही किंवा आपण ते सुरू करू शकत नाही, ते चालूच असतं. तर आता ध्यान कालामध्ये जाणीवपूर्वक करायची कर्म ही आपण थांबवतो. जशी इंद्रियांची थांबवतो तशी प्राणांची सुद्धा काही कर्म जे जाणीवपूर्वक आपण करू शकतो किंवा थांबवू शकतो, ती आपण ध्यान काळामध्ये थांबवतो. म्हणजेच ती कर्म नाहीशी करतो, म्हणजेच त्यांचं हवन करतो. हवन म्हणजे ती गोष्ट, ज्याचं हवन होतं ती गोष्ट नाहीशी राहायला पाहिजे, असा हवनाचा अर्थ लक्षात घ्यायचा. म्हणजे काय की कर्म करण्याची प्रवृत्ती थोपवणं, त्याला निरोध असं म्हणतात. आणि उदाहरणच जर घ्यायचं झालं तर कुठलं प्राणांचं कुठलं कर्म आपण थोपवू शकतो, तर आता आपण म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणं, ते त्याच्यासाठी धनंजय वायूचं हे कार्य आहे, तर ते आपण ऐच्छिक दृष्ट्या काही वेळेला थोपवू शकतो. म्हणजे जेव्हा आपण ध्यान करण्याकरता डोळे मिटून घेतलेले तर एकसारखे डोळे उघडायचे नाहीये, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करायची नाहीये, हे आपण ठरवून तसं करू शकतो. म्हणजे आपण त्या प्राणकर्माचं ध्यान स्थितीमध्ये हवन केलं असा त्याचा अर्थ. म्हणजेच जाणीवेच्या कक्षेत येणाऱ्या आणि आपल्या इच्छेने करता किंवा थांबवता येणाऱ्या सगळ्या इंद्रिय कर्मांचा आणि प्राणकर्मांचा या प्रकारे निरोध करणं, म्हणजे त्याची जी करण्यामागची जी प्रवृत्ती आहे ती थोपवणं, हे आपल्याला शक्य आहे. आणि त्यालाच आपण इथे
सर्व इंद्रिय कर्मांचं आणि प्राणकर्मांचं हवन असं म्हणतोय. पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत न येणारी जी प्राणकर्म आहेत, अनैच्छिक स्नायूंकडून होणारी कर्म, त्यांचा निरोध करणं शक्य नाही. मग त्याचं काय करायचं? त्याचं काहीही करायचं नाही, त्याचं काहीही करणं अपेक्षितच नाहीये. इथे समाधी लावताना हे अभिप्रेतच नाहीये की तुम्ही त्या तुमच्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टींसाठी काही करायला जावं. जे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्याविषयी तुम्ही काही करू शकता, तिथेच फक्त प्रयत्न करायचे आहेत. आणि मग आता प्राणकर्म थांबवणं, प्राणांचं सगळ्यात महत्वाचं कर्म जे आहे ते श्वास घेणे, श्वासक्रिया. तर ध्यानकालामध्ये शरीर आणि मन हे शांत होत गेल्यामुळे आपोआपच श्वासक्रिया ही हळूहळू मंदावते आणि श्वास संथ चालायला लागतो. आणि कधी कधी तो इतका संथ होतो की लांबून पाहणाऱ्याला तो श्वास म्हणजे साधक श्वास घेतोय का घेत नाही अशी सुद्धा शंका येऊ शकेल. पण हा काही ठरवून केलेला श्वासनिरोध नाही. ठरवून केलेला श्वासनिरोध कधी असतो? प्राणायामात असतो. इतके इतके काउंट्स हा धरून ठेवायचा, हा कुंभक करतो आहोत. तसं इथे करण्याचा काही भाग नाही, तो आपोआप कमी कमी होत गेलेला श्वास आहे. ही गोष्ट नैसर्गिकरित्या होणारी आहे आणि त्याही क्रियेमध्ये शरीराला जेवढा आवश्यक असेल तेवढा प्राणवायू अतिसूक्ष्मपणे शरीर ग्रहण करतच असतं. म्हणजे थोडक्यात आता सांगायचं झालं तर जाणीवपूर्वक होणारी कोणतीही कृती करायची जी प्रवृत्ती असते ती थांबवणं आणि लक्ष हे शुद्ध जाणीवेच्या द्वारा स्व म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राखणं, धरून ठेवणं, हा इथे सांगितलेला आत्मसंयम योग हा यज्ञ आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावर खूपच बहारदार भाष्य केलेलं आहे. त्यांनी ध्यानयोगातून समाधी आणि त्यातून ज्ञान प्राप्त होणं या प्रक्रियेला संपूर्ण यज्ञ पद्धती ही रूपक म्हणून वापरलेली आहे. आपण आता आधी ते ओव्या आणि त्याचा शब्दार्थ वाचून घेऊ आणि मग मी त्याच्यावरती विश्लेषण करीन. ओव्या 130 पासून आहे, 130 ते 139. एकी ययापरी पार्था दोषुक शाळीले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. अर्जुना, अशा प्रकारे संयमाग्निहोत्राने काही पुरुष निर्दोष होऊन गेले. दुसऱ्या काही पुरुषांनी हृदयरूप अरणीला म्हणजे काष्ठखंडाला घासून पेटवण्याकरता विवेकाचा मंथा केला. तो उपशमी निहटिला, धैर्यभारे दाटीला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. या मंथ्याला मनाच्या समाधानाने जखडून व मोठ्या धैर्याने दाबून गुरुवाक्याच्या सामर्थ्याने त्यांनी पुष्कळ घुसळला. ऐसे समरसे मंथन केले, तेथ झडकरी काजा आले, जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे. असे सारखे नेटाने घर्षण केल्यावर लवकरच त्याचे फळ मिळाले, कारण ज्ञानाग्नी प्रकट झाला. पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धुमू, मग प्रकटला सूक्ष्म हिस्फुल्लिंगू. पण हा ज्ञानाग्नी पूर्ण प्रज्वलित होण्याच्या पूर्वी पहिल्या प्रथम जरासा धूर निघाला, हाच रुद्धिसिद्धीचा मोह. हा धूर लवकरच जाऊन निवळल्यावर ज्ञानाग्नीची पहिली अगदी एवढीशी ठिणगी चमकली. सगळी प्रोसेस सांगतायत ते. आपल्या विश्लेषणात तुम्हाला पुढे त्याचा मी सांगणारच आहे. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, जे यमदमी हळूवारले आई ते होते. परंतु या ठिणगीला मनाचे यमदमानी वाळून हलके झालेले पेटवण सापडले. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. त्या भडक्याने ज्वाळा उसळल्या आणि मग निरनिराळ्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपाबरोबर जळून खाक झाल्या. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची या आहुती, तिये ज्ञानानळी प्रदीप्ती विधलिया. त्यावेळी सोहम
हा मंत्र उच्चारत दीक्षितांनी पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती दिल्या. पाठी प्राणक्रियेचे निसृवे निशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृथ समरसी सहजे जहाले. मग प्राणकर्म रूपी स्रुवा नामक गर्भपात्रासह अग्नीत शेवटची आहुती पडली आणि अखेरीस ब्रह्मतादात्म्याच्या एकरूप अवस्थेत या यज्ञ समाप्तीचे स्नान झाले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेख किंवा हुतशेष असा पण काही ठिकाणी पाठभेद आहे, तोची पुरोडाशु देख घेतला तीही. यानंतर या संयम यज्ञातील अवशिष्ट हविर्भाग जो आत्मज्ञानाचा आनंद तो त्या यष्ट्यांनी पुरोडाश म्हणून ग्रहण केला. एक ऐशिया इही यजनी मुक्त झाले गा त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. कोणी एक या अशा प्रकारच्या यज्ञविधानांनी त्रिलोकी मुक्त झाले. ही आतापर्यंत सांगितलेली यज्ञविधाने जरी निरनिराळी दिसली तरी सर्वांचे साध्य एकच आहे, ते हेच की ब्रह्मसमरसत्व प्राप्त करून घेणे. आता हे सगळं यज्ञाचं रूपक जे आहे ते थोडस समजून घ्यायला लागणार आहे. ध्यानयोगातून समाधी आणि समाधीतून त्याच्यातून ज्ञान प्राप्त होणे ही सगळी प्रक्रिया या श्लोकाला सांगायची आणि ती यज्ञाच्या संपूर्ण यज्ञ पद्धतीच्या रूपकापासून घेतलेली आहे. म्हणजे यज्ञाची अगदी सुरुवात ते यज्ञाची शेवट इथपर्यंत प्रत्येक कृतीला त्यांनी ह्या प्रक्रियेतल्या विविध गोष्टींशी कसं जोडलंय. त्याच्यामध्ये त्यातली काव्यात्मक बाजू जी आहे ती सुद्धा रस त्याच्यातला ग्रहण करायला पाहिजे असं वाटतं. यज्ञ पद्धतीमध्ये प्रथम पवित्र स्थान शोधून अग्निकुंड तयार करतात, मग तिथे लाकडं रचतात, मग त्याच्यासाठी वाळलेल्या काटक्यांच्या यज्ञासाठी लागणाऱ्या वाळलेल्या काटक्यांच्या समिधा, तूप, तांदूळ, तीळ वगैरे आणखीन सातू जे काही हवीर द्रव्य लागत असतील ती एकत्र करून ठेवली जातं आणि मग देवतांचं पूजन करून यज्ञाचा संकल्प सोडला जातो. पण कृती करताना आता यज्ञ सुरू करायचा तर पहिली कृती काय केली जाते तर यज्ञाचा अग्नी चेतवणे ही पहिली कृती आहे. कारण त्याशिवाय अग्नी पेटवल्याशिवाय पुढे यज्ञ होऊच शकणार नाही. तर ती परत 130वी ओवी जी सुरुवातीची ती वाचते. एकी ययापरी पार्था दोषुक शाळीलय सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? हृदय म्हणजे अंतःकरण हीच अरणी आणि त्यावर विवेकाचा मंथा घासून मंथन केलं. आता हे अलीकडच्या काळामध्ये अग्नी निर्माण करणं ही खूप सोपी गोष्ट आहे आपल्यासाठी. एक कड्याची पेटी किंवा लायटर किंवा काही पटकन आपण करू शकतो. पण पूर्वीच्या काळी ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. लाकडावर लाकूड घासून त्याच्यातनं पहिली ठिणगी जी निघेल ती व्यवस्थित सांभाळून पकडून ती कापसावर घेऊन मग त्याला फुंकर घालून मग त्याला पेटवण घालून त्याचा मोठा जाळ तयार करायचा. हे सगळं करून तो अग्नी चेतवायचा आणि मग त्याचं रक्षण करायचं पूर्ण यज्ञ संपेपर्यंत. अशी मोठी जबाबदारी असायची. तर अजूनही आपल्या इथे सुद्धा जेव्हा काही यज्ञ होतात तेव्हा यज्ञाचा अग्नी हा असा काड्यापेटीने पेटवून वगैरे नाही करत. तो हा समंत्रक केला जातो आणि मी स्वतः ह्याचं बघितलेलं आहे. माझ्या वडिलांची जेव्हा 75 केली होती तेव्हा हा सगळा अग्निमंथन क्रिया केली होती आणि आमच्या कुटुंबियांच्या हस्ते मी पण काही वेळ तो घुसळला होता. असं लाकडी पात्र असतं, त्याला थोडासा खोलगट हे असतो आणि त्याला अरणी म्हणतात जो खाली ठेवतात आणि वरचा जो असतो लाकूड त्याला मंथा म्हणतात. असा घट्ट दाबून त्याच्यात धरायचा आणि तो जोर जोरात म्हणजे अगदी जोर लावून घुसळावा लागतो. तेव्हा कुठे असा बारीकशी ठिणगी येते आणि ती अशी त्या कापसावर पकडतात. खूपच ते ट्रिकी असतं आणि म्हणून जेव्हा यज्ञ कधी करायचा वगैरे ठरवतात की नाही तेव्हा पंचांगामध्ये बघतात ते की कधी अग्नी पृथ्वीवरती आहे आणि त्याप्रमाणे तो मुहूर्त करतात. म्हणजे जेव्हा पृथ्वीवर अग्नीचं वास्तव्य असतं त्यावेळेला जर तुम्ही अग्निमंथन क्रिया केली तर त्या मनाने चटकन तो अग्नी प्रदीप्त होण्याची
शक्यता वाढते. त्यामुळे ते सगळं पाहून ते केलं. काही वेळेला अग्नी असा लुप्त असतो, मग त्या त्या दिवशी यज्ञ ठेवत नाहीत कधीच. अग्नीचं वास्तव्य हे बघूनच यज्ञ प्रक्रियेचं सगळं बाकीचं प्लॅनिंग केलं जातं. तर आता इथे एकी ययापरी पार्था. ययापरी म्हणजे काय, याचा संदर्भ मागच्या श्लोकाशी घ्यायचा आहे, की मागच्या श्लोकामध्ये जो संयमाचा यज्ञ सांगितला, तो करून ज्यांनी आपल्या चित्तातले आसक्ती रूप दोष हे दूर केलेले आहेत, ते आता हा समाधी रूप म्हणजे आत्मसंयम रूपी यज्ञ करण्यासाठी पात्र झालेले आहेत. आधीची ती स्टेप होती, ती झाल्यानंतर आता एवढं म्हटलं शमदम सांगितलेले आहेत. तर शमदम हे मूळ आहेत. पूर्वतयारी झाल्यानंतरच आपण पुढच्या जास्त अवघड प्रक्रियेकडे जाऊ शकतो. आता त्यांनी यज्ञाची सुरुवात केली. म्हणजे काय केलं, तर अंतःकरण रूपी अरणीवर विवेकाचं मंथन केलं. हे म्हणजे काय केलं, तर नित्य शुद्ध ज्ञानमय असं जे आत्मतत्व आहे तेच माझं शाश्वत स्वरूप आहे आणि मी त्या आत्मस्वरूपाचंच अनुसंधान करत आहे. या विचारधारणेने चित्ताची स्थिती जोपर्यंत योग प्रक्रियेला अनुकूल होत नाही, तोपर्यंत त्यांनी विवेकाने विचारांनी मंथन केलं, म्हणजे धारणा केली थोडक्यात. आता यज्ञावर अग्नी पेटवताना असं लाईटली घासलं की होत नाही. आता समजतं खूप शक्ती लावायला लागते. मग तो कशाची शक्ती लावली, कशाचा नेट लावला, ते 131व्या ओळीमध्ये दिलेलं. तो उपशमी निघटिला, धैर्येवरी दाटीला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. उपशमी निहटिला म्हणजे उपशमाचा नेट लावला. उपशम म्हणजे प्रयत्नपूर्वक सर्व वृत्ती शांत ठेवणे. धैर्येवरी दाटीला म्हणजे धैर्याचा दाब त्याच्यावर दिला. आणि गुरुवाक्य काढिला बळकटपणे म्हणजे गुरुंनी सांगितलेल्या आत्मज्ञानाचा उपदेश ह्या दोरीनी तो विवेकाचा मंथा म्हणजे वरचं लाकूड हे हृदय म्हणजे अंतःकरण रूपी खालच्या लाकडावर म्हणजे अरणीवर बळकटपणे घासला किंवा ओढला. आता गुरूंनी बराच मोठा उपदेश केला असेल तर त्या वाक्यामधलं नेमकं कोणतं वाक्य हे योगधारणेसाठी घ्यायचंय, तर त्यांनी केलेला जो थेट आत्मज्ञानाचा उपदेश सांगणारं जे वाक्य असेल ते, जसं की तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. किंवा एका अभंगातली एक ओवी आहे, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहे सब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. खणखणीत अत्यंत स्पष्ट आणि थेटपणे सांगितलंय की हो ते ब्रह्म तूच आहेस. हे झाल्यानंतर शिष्याच्या चित्तामध्ये सहा अहम ते परमतत्व मीच आहे, तर अशी जी धारणा होते त्याला योग्य मंत्र सोहम. तर सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा ते तूची जाण, हेची साधूचे वचन बळकट धरावे. ही दासबोधातली रामदास स्वामींची ओवी आहे. त्याच्यामध्ये सोहम मंत्राचा सुद्धा उल्लेख आहे, जो बोध व्हायला हवाय. आणि साधूचे वचन बळकट धरावे म्हणजे गुरूंच्या वाक्यापैकी नेमकं कोणतं वाक्य घ्यावं हे सांगताना रामदास स्वामींनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांसारखंच बळकट हा शब्द वापरलाय. त्याच्यासाठी ही ओवी आपण संदर्भ घेतलाय. हा बळकटपणा कशाचा आहे, तर गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशाच्या वाक्यातून जो ज्ञानबोध होतोय तो बोध आणि त्याची सत्यता म्हणजे त्याच्यावरचा त्यातला खरेपणा हा पण मानला पाहिजे ना. गुरु काही पण सांगतो, आम्हाला काही त्याचा अनुभव नाही असं म्हणलं तर काय त्याचा उपयोग नाहीये. मग ते तुम्ही बळकटपणे ते वाक्य धरलंय असं होत नाही. तुमची गुरुवरती श्रद्धा आहे, शास्त्रावरती श्रद्धा आहे आणि त्या शास्त्रामधला सिद्धांत जो गुरुमुखातून तुमच्यापर्यंत पोहोचलाय त्याच्यावरतीही तुमची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेने आणि निश्चयाने तुम्ही तो बोध मनामध्ये ग्रहण करून ठेवलाय. त्यातला जो पक्केपणा, त्यातला दृढपणा आहे तो ह्या बळकट शब्दाने सांगितलेला आहे. आता अजून एक राहिलाय धैर्याचा दाब. धैर्य कशासाठी आवश्यक आहे, तर आपण म्हटलं की उपशमाचा नेट लावला. चित्तवृत्तींचा उपशम करणं ही काही एकदा करून होणारी गोष्ट आहे का, सतत करावी लागणार आहे. कारण वृत्ती अखंड उठत असतात आपल्या मनामध्ये.
आणि त्या वृत्तींचा सतत निरोध करायचा आहे. तर चित्तवृत्तींचा उपशम करणं ही एक बरीच लंबी प्रक्रिया आहे. बराच काळ, दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया. म्हणजे साधकाची जी काही तयारी असेल, बुद्धीची शकतो तेवढा वेळ ती प्रक्रिया चालवायची, जितका वेळ लागेल तितका वेळ. आणि स्वरूपाची ज्ञानमय जाणीव तो तितका वेळ धरून ठेवायची. म्हणजे इकडे वृत्तींचा उपशम करत राहणं आणि तिकडे स्वरूपाशी आपलं मन एकाग्र ठेवणं, ह्याच्यासाठी एक मानसिक शक्ती किंवा जोर लागतो आणि पेशन्स लागतो. जाऊ दे बाई, काही नाही होते आता, 10 मिनिटात जर दमला तो साधक, काही नाही होणार. खूप पेशन्स, खूप पेशन्स. त्या पेशन्सलाच इथे धैर्य म्हटलेलं आहे. ते धैर्य हे अत्यंत आवश्यक आहे. आणि योग सूत्रामध्ये जे पहिलं सूत्र आहे, योगश्चित्तवृत्ती निरोध. तर चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे काय? वृत्तींना प्रयत्नपूर्वक थोपवणे किंवा शांत करणे. त्यालाच या ओघीमध्ये काय वापरलाय शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी? उपशम. आणि तो नेटानी करायचा आहे. म्हणजे प्रयत्नपूर्वक केलेला उपशम, धैर्याचा दाब म्हणजे पेशन्स ठेवणं ती क्रिया होईपर्यंत, आणि गुरुवाक्याचं बळ म्हणजे गुरुवाक्यावर आणि शास्त्रावरती श्रद्धा, हे तीनही जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्यांच्या समरसतेने हृदयरूपी अरणीवर मंथन केलं जातं. बघा किती गोष्टी लागतायत त्याला. मग पुढच्या ओळीत सांगितलंय, ऐसे समरसे मंथन केले, तेथ झळकरी काजा आले, जे उज्जीवन जागले ज्ञानाग्नीचे. असं ह्या तीनही गोष्टी एकत्र येऊन जेव्हा मंथन जेव्हा केलं जातं, मग त्या मंथनामुळे झटकन म्हणजे तत्काळ कार्य झालं. झडकरी काजा आले, काज म्हणजे कार्य, आणि झडकरी म्हणजे पटकन, तत्काळ. कुठलं कार्य झालं? आता इथलं कुठलं कार्यासाठी आपण हे सगळं करतोय? अग्नी प्रज्वलित करायचं आहे, ते कार्य झालं. ज्ञानाग्नीचं उज्जीवन म्हणजे प्रदीपन किंवा प्रदीप्त होणं ही क्रिया साधली. उत म्हणजे वर येणं, आणि जिवंत होणं. तो सुप्त अवस्थेमध्ये लाकडामध्ये आहेच, त्याला आपण आता त्याला जिवंत करतोय म्हणजे प्रकट करतोय. तो वर येऊन लाकडात झोपलेल्या अवस्थेत जो आहे तो आता वर येऊन पेटणार आहे. प्रकटण्याच्या स्थितीत येण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न सुरू, आता प्रयत्न सफळ व्हायला आले असं म्हणू आपण, हे सगळं एकत्र आल्यामुळे. पण त्या स्थितीत पहिल्यांदा काय घडलं? एकदम अग्नीची ज्वाळ आली का? नाही आली. काय आला आधी? पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रम, तो निवर्तोनी गेला धूम, मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. पहिला धूर आलाय. खिणगी येण्याच्या आधी धूर आला. तो कसला? तर रुद्धी सिद्धी रूपी संभ्रमाचा. कन्सेप्ट आहे ती समजून घेऊ. जेव्हा आपण अनेक पुराण कथा ऐकतो, त्या निरनिराळ्या योग्यांचे चरित्र ऐकतो, किंवा ध्यान योग विषयक काही ग्रंथ वाचतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाचनामध्ये येतं किंवा कुणाच्या ऐकण्यामध्ये येतं कुणाकडून, की योग साधना करणाऱ्यांना त्या साधनेमध्ये मोठं वैभव प्राप्त होतं, त्याला वृद्धी म्हणतात. किंवा काही अशा अचाट शक्ती म्हणजे नैसर्गिक नियमांवर मात करणाऱ्या अचाट अलौकिक सामर्थ्य शक्ती ह्या त्यांना प्राप्त होतात, ज्यांना सिद्धी म्हणतात. त्याला अणिमा, लघिमा असं म्हणतात, की एकदम सूक्ष्म रूपामध्ये जाणं, किंवा एकाच ठिकाणी असून अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं किंवा दुसऱ्याचे विचार ओळखणं, आणि वाचा सिद्धी म्हणजे बोललेलं खरं होणं, अशा वेगळ्या वेगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात. पण आता या सिद्धी प्राप्त करणं, ह्याच्यासाठी योग साधना केली जाते का हो? योग साधनेचं मूळ उद्दिष्ट काय आहे? ही समाधी लावण्याची ती कशासाठी? तर आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं आणि परमात्म्याशी आपली एकरूपता अनुभवणं, हे त्याचे प्राथमिक आणि महत्वपूर्ण अशी उद्दिष्ट आहे. त्याच्यासाठी योग साधना केली जाते. पण जेव्हा काही सर्वसाधारण साधक जे असतात ते जेव्हा अशा अद्भुत रम्य चमत्कारिक काही काही गोष्टी ऐकतात, तर त्यांना त्याचीच एक क्रेज वाटते. आणि त्यांना असं वाटतं की हो, म्हणजे आपण योग साधना केली तर आपल्याला सिद्धी मिळाली तर काय मजा येईल ना.
म्हणजे मजा करण्याकरता का तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला काय आहे, ध्येय काय आहे तुमचं, त्या मूळ ध्येयापासून बाजूला जाऊन काहीतरी चुकीचीच उद्दिष्ट त्याच्या मोहात पडतात काही साधक, त्याला इथे वृद्धी सिद्धी संभ्रमाचा धूर असं म्हटलेलं आहे. आणि धूर जर जास्त झाला तर अग्नी झाकला जातो किंवा कधी कधी विझूही शकतो. त्यामुळे विवेकाचा वारा घालून हा धूर जो आहे तो दूर केला पाहिजे, तो पांगवायला लागतो. आणि मूळ ज्ञानप्राप्तीची जी प्रेरणा आहे ती प्रबळ करण्याची गरज आहे. आणि हा मुख्य उपाय हा सावधपणे आणि अगदी वेळच्या वेळी योग्य वेळी करावा लागतो. नाहीतर जर उद्देशाच्या बाबतीतच जर संदेह असेल तर प्रयत्न कसा काय नीट केला जाईल, प्रयत्न नीट होणारच नाही. त्याच्यावर समर्थ म्हणतात की निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. सामान्य गुरु किंवा ग्रंथकार यांच्या निरूपणामध्ये या असल्या अचाट सामर्थ्य आणि सिद्धींची जी काही वर्णनं असतात त्या वर्णनामुळे ऐकणाऱ्याला त्या सिद्धीच प्राप्त करून घेण्याचा मोह म्हणजे दुराशा प्राप्त होते. ज्यालाच समर्थांनी दुराशा हा शब्द वापरलाय त्याला ज्ञानेश्वरांनी वृद्धी सिद्धी संभ्रमाचा दूर असा शब्द वापरलाय. आणि या दुराशेमुळे काय होतं तर बुद्धी दंडळू लागे. म्हणजे काय, ती डळमळीत होते. कशापासून, उद्देशापासून, मूळ उद्देशापासून भरकटते, डळमळीत होते. आणि मग पुढे ते म्हणतात विशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. आणि ही दुराशा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत भगवंताची भेट म्हणजे परब्रह्माचा साक्षात्कार हा शक्य नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चांगदेव. 1400 वर्ष जगले, योग सामर्थ्य प्रचंड मिळवलं, पण आत्मज्ञाना वाचून तळमळत होते. पूर्णत्व येतच नव्हतं. पण पूर्णत्व येणार कसं, सिद्धींमध्ये अडकलेले होते. बडेजावामध्ये सिद्धींचा तोरा होता त्यांना. म्हणजे त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिलं, त्याच्यात सुद्धा मायना काय लिहू एवढी साधी गोष्ट त्यांना कळेना, की तिथे सुद्धा ते गडबडले की आता वय तर लहान आहे, मग तीर्थरूप कसं लिहू आणि आशीर्वाद देऊ तर त्यांचा अधिकार मोठा आहे असं ऐकतोय. म्हणून मुक्ताबाई म्हणतात की अरे हा चांगदेव कोरा तो कोराच राहिला. 1400 वर्ष योगसिद्धी प्राप्त करून हाती काहीच नाही लागलं. आणि मग चांगदेव 65 मधून आत्मज्ञानाचा उपदेश ज्ञानेश्वरांनी केल्यानंतर सुद्धा जेव्हा ते ज्ञानेश्वरांना भेटायला आले तेव्हा सुद्धा आपल्या योगसिद्धी मिरवत मिरवत आले. जेव्हा तुम्ही गुरुला किंवा आपल्यापेक्षा मोठ्या ज्ञानाने मोठ्या व्यक्तीला भेटायला जाता तेव्हा नम्रतेने जाणं अपेक्षित असतं. ते वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक, परत त्यांचे सगळे शिष्य समूह, त्यांचा सगळा गाजावाजा असं घेऊन मोठे मिरवत मिरवत निघाले. इथेच त्यांचं कच्चेपण, आत्मज्ञानाच्या बाबतीतलं कच्चेपण दिसून येतं. विशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. जोपर्यंत या मोह जंजाळातून सुटका नाही होत तोपर्यंत आत्म्याच्या जवळपास सुद्धा तुम्ही पोचू शकणार नाही. तर ज्ञानप्राप्तीच्या इच्छेच्या प्रबळतेवर हा वृद्धी सिद्धी संभ्रमाचा दूर एकदा निघून गेला म्हणजे मग तिथे ज्ञानाचा अत्यंत सूक्ष्म असा विस्फुलिंग म्हणजे बारीकशी ठिणगी पडते. आता या ठिणगीतून आपल्याला ज्वाळ निर्माण करायची आहे. मग त्याला आता काहीतरी इंधन पुरवलं पाहिजे. ते काय आहे, ते 134व्या ओळीत सांगितलंय. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळू वारले आई ते होते. आता काय आहे पेटवण, पेटवण म्हणजे इंधन. ते काय वापरलंय, यमनियमामुळे हळूवारलेलं म्हणजे आपणहूनच आयतच कोरडं होऊन गेलेलं, हलकं होऊन गेलेलं असं जे मनाचं मोकळं इंधन आहे ते आता हा ज्ञानाच्या स्फुल्लिंगेतून ज्वाळ निर्माण करण्यासाठी वापरलं जाते. आता यम आणि नियम कुठले, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम. आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम. ह्याच्या आपण डिटेलमध्ये जाणार नाही, पण हा योगी आहे आणि हा आता समाधी लावण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचा अर्थ त्यांनी आधीची सगळी अंग आत्मसात केलेली आहेत.
यमनियमांपासून तर सुरुवात होते. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार करून तो आता धारणा ध्यान समाधी मध्ये आता प्रयत्न करतो आहे. त्यामुळे हे सगळं त्याची साधना झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपोआपच त्याच्या मनातल्या वृत्तींचं आता जड विषयांशी तेवढं कनेक्शन राहिलेलं नाही, तेवढ्या त्या जड विषयांशी संबंधित नाहीयेत आणि त्याच्यामधल्या उपभोग वासनांच्या आसक्तीचा ओलावा सुद्धा आता राहिलेला नाहीये. पूर्वतयारी झालेली आहे. त्यामुळे त्याच्या मनात ज्या निर्माण होणाऱ्या वृत्ती आहेत त्या आता ईश्वर प्राप्तीला म्हणजे ज्ञानप्राप्तीला अनुकूल अशाच होणार. म्हणून त्यालाच महाराजांनी म्हटलंय की यमनियमांनी हळू वारलेलं म्हणजे हलकं आणि कोरडं झालेलं पेटवण हे आता ज्ञानाग्नीच्या ज्वाळा समृद्ध करण्याकरता वापरलं जाणार आहे. पुढची ओळी 135. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळीया. तेणे साधुकपणे म्हणजे त्या पेटवणाने ज्ञानाच्या ठिणगीतून अनेक ज्वाळांनी समृद्ध असा ज्ञानाग्नी आता भडभडून पेटायला लागला, धडधडून पेटायला लागला. आणि मग त्याच्यामध्ये समिधा टाकल्या. कुठल्या? विविध वासनांच्या समिधा. स्नेहासकट. हा ही काय भानगड आहे? आता समिधाला नेहमी तूप लावून टाकतात आणि स्निग्ध पदार्थ आहे ना तूप हा, म्हणून स्नेहासकट समिधा टाकणं असं यज्ञातलं रूप आहे. आता इथे त्यांना काय म्हणायचंय तर जेव्हा आपण आत्मसंयम योगाग्नीमध्ये इंद्रिय आणि प्राणकर्म हवन करण्याचा यज्ञ सुरू केलेला आहे तर इथे आत्मसंयम योगाग्नी म्हणजे काय तर आत्मस्वरूपाशी चित्त सतत जोडून ठेवणं. आणि हे करताना एकदम काही चित्त जोडलं जाणार आहे का? पहिल्यांदा वेगळ्या वेगळ्या वृत्ती, मनातल्या इच्छा, सुप्त वासना त्या वेगवेगळ्या वृत्तींच्या रूपाने वर येणारच आहे. आता त्याचा अर्थ असा नाही की सगळ्या वृत्ती वाईटच असणार आहे. बऱ्याचशा वृत्ती चांगल्याही असतील, कारण हा एवढा यमनियम केलेला साधक आहे म्हणजे त्याच्या मनात चांगल्या वृत्तीच जास्त असायची शक्यता आहे. पण तरीही त्या वृत्तीच ना, काही झालं तरी. आणि मग त्या चांगल्या वृत्ती आपण जास्त बळकटपणे धरून असतो. आपल्याला जेव्हा चांगली इच्छा झाली तर आपण ती इच्छा कृतीत उतरेपर्यंत ती इच्छा मनात धरून ठेवतो की नाही, त्याच्याविषयी आपल्याला अटॅचमेंट असते की हे मला करायचंय आणि ती एरवी बरोबरही असते. पण आता इथे ध्यान लावायचंय, समाधीत शिरायचंय. तर ध्यान काळामध्ये कुठलीही वृत्ती असणं हे तुम्हाला बाधकच आहे ध्यानाला किंवा समाधीला. चांगली असो वाईट असो, वाईट आता नाहीच आहे तसं आपण गृहीत धरू, पण चांगल्या वृत्ती आणि त्यांना प्रेमाने धरून ठेवण्याची जी आपली प्रवृत्ती त्याच्या सकट त्यांचं हवन करणं म्हणजे नाहीशा करायचं, म्हणजे त्यांना जाळून टाकायचं. म्हणून तेडी साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा. मग आता हे करण्याकरता आपल्याला वेगळे वेगळे उपायही अवलंबायला लागतील. कारण ते एकदम झटकन आपण आता नुसती मनाची धारणा केली की विचार केला की चला आता आपण आत्मस्वरूपामध्ये चित्त अनुसंधानात ठेवूयात की ते झालं, असं तर काही होणार नाहीये. त्याला प्रयत्न आहेत. प्रयत्न आहेत तोपर्यंतच त्याला यज्ञ हा शब्द वापरला जातो बरं का, हेही लक्षात ठेवायचं. तर वृत्तींकडे लक्ष न देणं आणि स्ववरती अवधान केंद्रित करून ठेवणं हा बेसिक म्हणजे पहिला की जो मस्ट आहे, हा प्रमुख उपाय आहे असं म्हणून. त्याच्याशिवाय मग त्या वृत्तींकडे तटस्थपणे पाहणे किंवा त्याला काय म्हणतात साक्षी भावानी, तटस्थपणे साक्षी भावानी पाहणं. नंतर चित्तातल्या विचार प्रतिबंधक क्षमतेचा वापर करून वृत्तींना थांबवणं किंवा कशाचा तरी आधार घ्यायचा. मग हेही करून जमत नाहीये, श्वासावर नाम घ्या किंवा एखाद्या मंत्राकडे लक्ष देऊन मग मंत्राच्या उच्चारणाकडे लक्ष देत देत त्या वृत्तींना थोपवा. तरीही जास्त वृत्ती निर्माण झाल्या तर विवेकानी विचारांनी त्यांचं निराकरण करणं. अशा विविध प्रकारांनी त्या वृत्ती नाहीशा करणं यांना नानाविधा जाळीलिया असं या ओवीत म्हटलं. वेगवेगळ्या प्रकारांनी हवन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पुढची 136वी ओळी. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती विधलिया. म्हणजे आता काय केलंय, दीक्षिती म्हणजे दीक्षिताने. हा दीक्षित कोण? ज्यांनी दीक्षा घेतली आहे तो दीक्षित. त्यांनी कशाची दीक्षा घेतली आहे? यज्ञाची.
यज्ञाची दीक्षा घेतली म्हणजे काय केलंय, तर यज्ञाचे सगळे नियम स्वीकारत यज्ञाची दीक्षा घेताना यज्ञाचे विविध जे नियम असतात ते अंगीकारावे लागतात, की यज्ञ होईपर्यंत एकभुक्त राहणे, जमिनीवर चटई घालून झोपणे, मग तुम्ही वाटेल ते खा प्या, कांद्या लसणीचं खाऊन या, मग यज्ञ करायला बसा, असंच आई नाही. काय खायचं, काय खायचं नाही, किती झोपायचं, किती वाजता उठायचं, शरीराची शुचिता कशी पाळायची, किंवा आणखीन काही त्यांना काही अनुष्ठान त्याच्यासाठी करायचं, मनाच्या पावित्र्यासाठी करावं लागत असेल तर ते कसं करायचं, ही सगळी जी व्रतं आहेत ती ज्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारली आहेत आणि जो आता यज्ञाचा यजमान म्हणून काम करत आहे तो दीक्षित. आणि तो यज्ञ कुठला करतोय, आता इथे कुठला यज्ञ झालाय, तर परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी स्वतःमध्येच करायचा जो यज्ञ तो म्हणजे आत्मसंयम योग. आणि दीक्षित म्हणजे या साधनेद्वारा, म्हणजे ध्यान साधनेद्वारा आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणारा साधक, या यज्ञाचा तो यजमान आहे. या दीक्षित या शब्दामध्ये साधनेसाठी आवश्यक असलेली जी दीक्षा आहे ती त्या यज्ञकर्त्याला म्हणजे यजमानाला त्याच्या सद्गुरूंकडून प्राप्त झाली आहे हे सुद्धा ध्वनित आहे. आणि जेव्हा अशी दीक्षा सद्गुरूंच्याकडून मिळते, म्हणजे अनुग्रह ज्यांना मिळतात, तेव्हा अनुग्रहामध्ये काहीतरी मंत्र पण दिला जातो. तो मंत्र कुठला दिला जातोय, सोहम. सोहम या मंत्राने त्याला अनुग्रह मिळालेला आहे, या आत्मसंयम रूपी यज्ञाच्या दीक्षेचा. काय आहे आता सोहम मंत्र, सहा अहम असे दोन शब्द संधीने एकत्र आले की सोहम असं रूप तयार होतं. आणि सोहमचा अर्थ परमात्मा आणि आत्मस्वरूप हे एकच आहे, एकरूपच आहे. परमात्माच माझ्या आत्मरूपाने आहे किंवा माझा मूळ स्वरूप तोच आहे, म्हणजे तोच मी आहे. म्हणजे इथे सोहम हा मंत्र हा आत्मज्ञानाच्या धारणेसाठी सगळ्यात उत्तम असा मंत्र आहे. आणि इथे ज्ञानेश्वरांपर्यंत हा त्यांच्या गुरूंकडून आलेला निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथ हे नाथ परंपरेमधून आलेले, म्हणजे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ अशी ही योग परंपरा आहे निवृत्तीनाथांपर्यंत. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु, निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु, असं करत ते योग परंपरेने हा सोहम हा मंत्र हा साधना मंत्र म्हणून पुढच्या संप्रदायामध्ये आलेला आहे. आता याचा विनियोग कसा करायचा, तर भ्रूमध्यापाशी म्हणजे आज्ञाचक्रापाशी आणि सहस्रार चक्र आपलं टाळूपाशी इथे लक्ष केंद्रित करून श्वास घेताना सो म्हणायचा, श्वास सोडताना हम म्हणायचा. असं सोहम या मंत्राचं स्मरण हे श्वासाच्या लयीवर करायचं. असा हा सोहम मंत्र कसा वापरायचा त्याची पद्धत किंवा ज्याला विनियोग असा शब्द वापरतात तो आहे. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी काव्यमय पद्धतीने आत्मसंयम योग या यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. ध्यानयोगाचा साधक म्हणजे दीक्षित, दीक्षा घेतलेला, तो प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये आहुती देतो. हा प्रदीप्त ज्ञानाग्नी म्हणजे आत्मसाक्षात्काराचा तीव्र संवेग ज्याच्या चित्तामध्ये आहे अशा त्या साधकाच्या चित्तामध्ये स्वस्वरूपाची धारणा आणि त्याच्यावर अवधान केंद्रित करण्याची त्याची जी अंतस्थ प्रक्रिया चालू आहे, जो प्रयत्न चालू आहे तो. आणि यासाठी सोहम हा मंत्र सगळ्यात सुसंगत आहे. त्यांचं म्हणणं आहे की समजा सोहम नसेल, धारणा हीच आहे की तो परमात्मा म्हणजे मीच आहे, आणि सगळं दुसऱ्या कुठल्या देवाचा मंत्र तुम्ही वापरला तरीही जर धारणा हीच असेल तर त्याचाही परिणाम सोहम सारखाच होईल. म्हणजे समजा एखादी राम हा मंत्र म्हणायचा, राम किंवा कृष्ण, पण तो राम म्हणजे आत्माराम किंवा आत्मचैतन्य, या धारणेने जर त्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा सोहम भावच निर्माण होतो. इथे उपदेश सारामधला एक श्लोक आठवतो भक्तियोगातला, भेदभावना सोहमित्यसौ भावनाभिदा पावनीमता. भेदभावनेपेक्षा सोहम इति असौ अभिदा भावना तोच मी आहे, म्हणजे जे माझं उपास्य दैवत आहे तोच मी आहे, अशा अभेद भावनेने केलेली भक्ती ही अधिक श्रेष्ठ आहे, अशा अर्थाचा तो श्लोक होता. तर सध्या आपण ठीक आहे, आपण सोहम मंत्रच गृहीत धरूया.
तर सोहम मंत्रावर आणि त्याचा जो अर्थ आहे की परमात्मा आणि आत्मा हा एकरूप आहे, हा अर्थ सुद्धा मनात ठेवून आणि मंत्रोच्चारणाकडे असं दोन्हीकडे लक्ष केंद्रित केलं असताना सगळी इंद्रिय कर्म आणि त्या कर्मांचे मनात उठणारे जे काही वृत्ती तरंग आहेत ते सगळेच नाहीसे होतात. म्हणजे त्यांचे प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये हवन होते. तेथे सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती विधलिया. आता ही सगळी ओवी पूर्ण आपली सांगून झाली. आता पुढची 137. पाठी प्राणक्रियेची स्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृथ समरसी सहजे जहाले. आता ह्याच्यात जरा थोडं अवघड काही गोष्टी आहेत. ह्याच्यामधला सुरुवा हा शब्द आधी पहिल्यांदा सांगते. आपण मागे एकदा त्याचा घेतलेला आहे. ब्रह्मार्पण ब्रह्महरी हा जो जेव्हा घेतला तेव्हा अर्पण करायचं ते साधन तेच ब्रह्म हे जेव्हा शिकवलं तेव्हा तिथे आपण स्रुवा ही जी साधन आहेत त्या लाकडी लांब पाळ्या असतात, त्यांनी हरिद्रव्य हे अर्पण केलं जातं, त्याला स्रुवा म्हणतात. आणि ही स्रुवा कुठली आहे? ही प्राणक्रिया रूपी स्रुवा आहे. आता ही काय भानगड आहे ती जरा आपण समजून घेऊया. आता इथे श्वासोच्छ्वासावर सोहम मंत्र आपण म्हणजे साधक म्हणतोय, जो धारणा ध्यान समाधी या प्रक्रियेमध्ये आहे तो त्या मंत्राच्या ज्ञानधारणेसाठी म्हणजे मंत्राचा अर्थ तो मनात त्याने धारणेसाठी घेतलेला आहे की तोच मी आहे, तो उच्चारण करतोय आणि ते श्वासाच्या लयीत करतोय. असं तो जेव्हा करतोय बराच काळ तेव्हा मग त्याचं लक्ष आत्मस्वरूपावर राहायला लागतं आणि इतर वृत्ती नाहीशा होतात. म्हणजे हे जे काही सगळं घडली प्रक्रिया ते म्हणजे सोहम मंत्राच्या पळीने इंद्रिय कर्मांच्या वृत्तींचं ज्ञानाच्या अग्नीमध्ये हवन होणं. मग जशा जशा वृत्ती कमी होत जातात अधिकाधिक मन शांत व्हायला लागतं, मग आत्मस्वरूपाची जाणीव अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागते आणि मग ती चित्ताला व्यापायला लागते. वृत्ती कमी गेल्यावर चित्त रिकामं होतं आणि इथे आत्मस्वरूपाची जाणीव सगळीकडे पसरत जाते, ते सगळं चित्त व्यापते. आणि जसं जसं चित्त आत्मवृत्तीने किंवा ब्रह्माकार वृत्ती होतात तसं तसं ती प्राणकर्म श्वास मंदावायला लागतो आणि प्राणकर्म कमी कमी होत जातात. म्हणजेच प्राणक्रियांचं सुद्धा हवन होतं. म्हणजे आधी प्राणक्रियेनी आपण इंद्रिय कर्मांचं हवन केलं, कारण प्राण म्हणजे श्वास आणि सोहम जोडले होते, त्यांच्या पडीने इंद्रिय कर्मांचं हवन केलं. आणि आता ते करता करता जसं जसं आत्मस्वरूपाची जाणीव स्पष्ट होत गेली तसं तसे श्वास मंदावायला लागले. म्हणजे त्या पळीचं सुद्धा समर्पण झालं एका पॉइंटला, जेव्हा अत्यंत श्वास कमी झाले तेव्हा. म्हणजे श्वासावर चाललेल्या सोहम मंत्राच्या ज्या स्रुवेने इंद्रिय कर्म वृत्तींचं हवन केलं त्या सोहम स्रुवेसह प्राणकर्मांचं हवन केलं. आणि मग हे करता करता मंत्रही थांबला, कारण मंत्राचा उपयोग हा चित्त चैतन्याशी जोडणं याच्यासाठी होता. तो जेव्हा जोडलं गेलं तेव्हा आपोआप शब्दही हळूहळू बंद पडले, शब्द सुद्धा लयाला गेले. ही अवस्था इथे सोहमच्या पळीसह प्राणकर्मांचं हवन होतं त्या शब्दात ती व्यक्त केलेली आहे. प्राण लयाला जातात म्हणजे अत्यंत सूक्ष्म होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बळाने थांबवलेले नसतात, ते नैसर्गिकरित्या जेवढे कमी होतात तेवढे होतात आणि त्याच्यात साधकाच्या प्राणांना कुठलाही धोका नसतो. शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू शरीर आपापल्या गरजेनुसार सूक्ष्मपणे घेतच असतं. तर प्राणक्रियेची सुरुवात म्हणजे स्रोहम मंत्रयुक्त प्राणक्रिया असा अर्थ इथे गृहीत धरला आपण घेतलेला आहे. आणि तिच्या सकट पूर्णाहुती या ज्ञानाग्नीमध्ये पडते म्हणजे काय होतं तर हे बघायचं. पूर्णाहुती पडली म्हणजे मी ध्यान करतोय, माझ्या सगळ्या वृत्ती निघून गेल्यामुळे मला खूप शांत वाटतंय, स्वरूपाची जाणीवच केवळ राहिलेली आहे असं जे भान असतं, म्हणजे आपण काय करतोय त्या प्रक्रियेचं भान असतं, त्या प्रक्रियेमुळे जे परिणाम घडतात त्या परिणामांचंही भान असतं आणि
ही प्रक्रिया मी करतोय, असं एक माझंही स्वतःचं वेगळं अस्तित्व, त्याचीही जाणीव असते. ते भान तत्वामध्ये पूर्णपणे विलीन होणं म्हणजे पूर्णाहुती. ते भान जिथे संपतं, ध्यानामध्ये मी आणि म्हणजे ध्येय आणि ध्याता असे दोन असतात, आणि समाधीमध्ये फक्त ध्येयच असतं. ध्यातात जेव्हा पूर्णपणे विलीन होतो ध्येयामध्ये, तेव्हा समाधी अवस्था पूर्ण होते. तर ते इथे पुढच्या वळीमध्ये सांगितलं, तेथ अवभृत समरसी सहजे जहाले. आता यज्ञ प्रक्रियेमध्ये जेव्हा शेवटची पूर्णाहुती दिली जाते, त्याच्यानंतर यज्ञकर्त्याला पुरोडाश म्हणजे यज्ञाचा प्रसाद घ्यायचा असतो, आणि तो प्रसाद घेण्यापूर्वी यज्ञकर्त्याला एक स्नान करायचं असतं. मग पूर्णाहुती दिल्यानंतर आणि प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी जे स्नान केलं जातं त्याला अवभृत स्नान असं म्हणतात. म्हणजे यज्ञ समाप्ती ही पूर्णाहुती बरोबर होत नाही, ती कुठे होते? अवभृत स्नानाने यज्ञाची समाप्ती होते. आता हे अवभृत स्नान म्हणजे काय, हे योग प्रक्रियेच्या दृष्टीने कसं पाहायचंय ते आता थोडं सांगायचा प्रयत्न करते. सगळ्या वृत्ती निघून गेल्यानंतर, म्हणजे त्यांचं पूर्णपणे हवन केल्यानंतर आत्मस्वरूपाचं भान येतं, आणि ही जी योगस्थिती विकसित होत जात असते त्याची जाणीव चित्ताला असते, आणि त्या विकसित स्थितीची एक नोंद आपलं चित्त करत असतं, की मला आत्मस्वरूप आहे म्हणजे मी आत्मस्वरूप आहे म्हणजे काय हे मला कळतंय बरं का. अशी एक सूक्ष्म नोंद चित्तामध्ये या प्रक्रियेमध्ये होत असते. पण ज्या क्षणी कोणतीही नोंद न करता चित्त चैतन्याशी एकरूप होतं, त्या समरसतेला इथे यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतरचं अवभृत स्नान म्हटलेलं आहे. आहुती देताना आपण तूप सोडतो, तर तूप एकदम नाही ना संपत, थेंब 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 पळीतनं थेंब 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 पडतं आणि मग एका पॉइंटात ते सगळं संपतं. तसं ही क्रिया अशी हळूहळू हळू होत जाते, म्हणजे स्वतःचं भान हे हळूहळू हळू कमी होत होत एका पॉइंटला पूर्णपणे जातं, की मी हे अनुभवतोय, माझं आत्मस्वरूप जाणतोय, असं जे मीपणाचं स्वतःचं स्वतंत्र वेगळं भान आहे ते, तसं ते तूप कमी कमी होत होत संपतं, तसं ते कमी कमी होत होत ते भान सुटतं, आणि मग या प्रगाढ एकरूपतेला अवभृत स्नान म्हणतात. आणि आता मग काय राहिलंय, आता फक्त यज्ञाचा प्रसाद घ्यायचा राहिला, अवभृत स्नान राहिलं, तो आता पुढच्या ओळीमध्ये. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाशु देख घेतला तीही. यज्ञाच्या पूर्णतेनंतर जो प्रसाद घेतला जातो त्याला पुरोडाश असं म्हणतात, आणि तो हुतशेषापासून बनवला जातो. हुतशेष म्हणजे जे हविर्द्रव्य हवन करण्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यातलं जे उरलेलं आहे शेष द्रव्य, त्याला हुतशेष म्हणतात, आणि त्याच्यापासून हा पुरोडाश बनवला जातो. आणि इथे काय शब्द वापरलाय, संयमाग्नीचे हुतशेष. संयमाग्नी म्हणजे इथे आत्मसंयम योगाग्नी, जरी आत्मशब्द नसेल लावला तरी तो तिथे तोच गृहीत धरायचा आहे. आत्मसंयम योगाग्नी म्हणजे आत्मस्वरूपाची धारणा धरून आत्मस्वरूपाच्या जाणीवेच्या माध्यमातून ध्यान करून आत्मसमाधी प्राप्त करून घेणे, हा योगरूप अग्नी. मग त्यात सगळी इंद्रिये प्राण कर्म आणि वृत्तींचं हवन झालं, चित्त आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेलं, मीच स्वतंत्र भान सुद्धा आता या आत्मस्वरूपात पूर्ण विलीन होऊन चैतन्य स्वरूपाची समरसता प्राप्त झाली. इथे आता सगळ्या चित्ताच्या सगळ्या नोंदी करण्याचं काम थांबलं. पण हे किती वेळ चालणार? काही काळ ह्या समाधी अवस्थेत गेल्यानंतर तो परत येणार ना, समाधीमधून तो बाहेर येणार, उत्थान त्याचं होणार समाधीमधून. मग जेव्हा तो समाधीमधून बाहेर येईल तेव्हा तो समाधी अवस्थेच्या थोड्या खालच्या अवस्थेला आल्यानंतर चित्ताच्या नोंदी करण्याचं कार्य पुन्हा सुरू होतं. आणि मग चित्त यावेळेला काय नोंद करतं, तर चैतन्य स्वरूपाशी जी एकरूपता साधलेली होती त्याची नोंद आता चित्त करतं. जसं आपण सुषुप्तीमध्ये असताना आपण किती छान झोपलोय हे आपल्याला माहित नसतं, बाहेर आल्यानंतर आपल्याला अरे काय मस्त झोपलो होतो मी. तसं समाधीमधून बाहेर आल्यानंतर
समाधी सुखाच्या अनुभवाची चित्त नोंद करतं आणि त्यालाच म्हणायचं आत्मज्ञानाचा बोध. आणि तो बोध जेव्हा होतो तेव्हा एरवीचा जे आतापर्यंतचा साधकाचा जो बोध होता सर्वसामान्य की मी शरीरधारी जीव आहे, तो बोध या आत्मबोधाने पुसला जातो. समाधीमधून तो बाहेर आला, पण तो बोधाचा संस्कार त्याच्या मनावर अजून तसाच शिल्लक राहिलेला आहे. आणि या योग स्थितीचं आणि त्यातून प्राप्त झालेल्या आत्मबोधाचं सुख हे अवर्णनीय असतं आणि त्यालाच इथे म्हटलंय आत्मसंयम योगाचा प्रसाद किंवा पुरोडाश. आता शेवटची ओवी. एक ऐशिया इही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. असा हा पूर्ण आत्मयोग यज्ञ करून ज्ञानातून समाधी अवस्था प्राप्त करून घेऊन ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं त्यांचं सुख हाच प्रसाद ज्यांनी घेतला ते योगी अशा प्रकारे हा यज्ञानी मुक्त झाले. मुक्त ते जागले त्रिभुवन. तर त्रिभुवनात मुक्त झाले म्हणजे काय, तर त्रिभुवनात असे मुक्त होणारे क्वचितच फार थोडे असतील आणि जे असतील ते काही एका विशिष्ट ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वेळीच किंवा विशिष्ट काळापुरतेच त्यानं पूर्ण मुक्तीच्या स्थितीमध्ये असतील असं असणार आहे का, तर ते त्रिभुवनात केव्हाही कुठेही आणि कसेही असले तरी ते मुक्त होणार, ते मुक्त असतात. स्थळ काळाची परिस्थितीची कुठलीही बंधनं त्यांच्या मुक्तीवर नाहीत हे त्यांना त्याच्यातनं सांगायचंय पहिल्या ओळीतनं. का ऐशिया इही यजनी मुक्त ते जागले त्रिभुवनी. म्हणजे आता एकदा तुमची समाधी अवस्था आली आणि आत्मबोधाचं सुख तुम्हाला मिळालं की तुम्ही कायमस्वरूपी मुक्त झालात, परत जाणं नाहीये इथे तिथून. आणि शेवटची जी आहे ओळ, या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. तर इथे सांगितलंय की या यज्ञक्रिया आतापर्यंत ज्या सांगितल्या त्या अनेक असून सुद्धा त्याचं प्राप्य एकच आहे. आणि या ओवीच्या निमित्ताने त्यांनी पुढचा जो 28वा श्लोक जो आपल्याला बघायचा आहे त्याची थोडीशी प्रस्तावनाच केलेली आहे, कारण त्याच्यात पुन्हा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे यज्ञ सांगितलेले आहेत. ते आपण पुढच्या वेळेला बघू. पण ही सगळं ध्यान प्रक्रिया आणि त्याच्याशी आत्मसंयम योग रूपी जे काही पूर्ण यज्ञाचं रूपक होतं ते अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरांनी मांडलं होतं. ते समजून घेणं आवश्यक वाटलं मला. मला असं वाटतंय की मी पुरेसं स्पष्ट केलं असावं. थांबूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.